मकर संक्रांत विशेष मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी तिळगुळ वडी बनवूया. तिळगुळ वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, 3-4 चमचे मिल्क पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ. गॅसवर कढई ठेवले. आता मंद आचेवर तीळ खमंग भाजून घेऊ. तसा तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही. तिळाचा हलकासा रंग बदलला, तीळ चटचट उडू लागले की समजावं तीळ भाजले आहेत. तीळ भाजून झाले, एका ताटात काढून घेऊ. आता शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणेही कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे. कमी गॅसवर शेंगदाणे भाजले की आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात. अगदी झटपट होणारी वडी आहे आणि अतिशय चविष्ट लागते. एकदा नक्की करून बघा. तर इथे शेंगदाणे ही खरपूस भाजून झाले, एका ताटात काढून थंड करून घेऊ. काही वेळाने तीळ शेंगदाणे थंड झालेत. आता मिक्सरच्या भांड्यात तीळ टाकून तीळ जाडसर वाटून घेऊ. हे पहा याप्रमाणे. आता हे एका ताटात काढू व त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकून शेंगदाणेही मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घेऊ. तर पहा शेंगदाणेही वाटून घेतले. आता शेंगदाण्याचं खोट या तिळाच्या मिश्रणावर काढून मिक्स करू. आता गॅसवर कढई ठेवले. यात 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आणि 1-2 चमचे पाणी घालून मिक्स करू, म्हणजे गूळ लवकर वितळेल. गुळाचा आपल्याला कडक पाक करायचा नाहीये, फक्त पाकाला चिकटपणा आला पाहिजे. तर पहा गूळ वितळलाय, पाकाला फेस आले, बुडबुडे आलेत. तर इथे पाकाला थोडासा चिकटपणा आलाय. आता यात 1 चमचा साजूक तूप घालायचं. मिक्स करू. तुपामुळे वडीला खूप छान चव येते. गॅस कमीच ठेवायचा व यात तीळ शेंगदाण्याचं मिश्रण, मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पावडर घालून पटापट मिक्स करायचे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर एका बटर पेपरवर हे मिश्रण टाकून याचा रोल करून घ्यायचे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. वरून पिस्त्याचे काप व तीळ टाकायचे, म्हणजे वडी छान दिसते. तुम्ही याची बर्फीही बनवू शकता. बटर पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित हाताने दाबून घट्ट रोल करून घ्यायचे. तर पहा इथे मी 2 रोल करून घेतलेत. हे रोल अर्धा तास सेट होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊ. साधारण अर्ध्या तासाने वडी छान सेट झालीये. कट करून घेऊया. तर पहा अगदी सहज या वड्या कट होत आहेत. अतिशय चविष्ट ही वडी तयार होते. एकदा नक्कीच करून बघा, सर्वांना आवडतील. तयार झाली तोंडात टाकताच विरघळणारी मस्त खुसखुशीत तिळगुळ वडी. या संक्रांतीला अशा पद्धतीने तिळगुळ वडी नक्कीच बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.